मिथुन काकांनी केली जीवाची चांगलीच कान उघडणी। मिथुन काका जीवाला म्हणतात, तुला दोघीही बहिणी हव्या आहेत का तुझ्या आयुष्यामध्ये? पिक्चरमध्ये कसं एक हिरोच्या कुशीत असते आणि दुसरी जात असताना हिरो तिचा हात पकडतो, तर जीवाने मिथुन काकांच्या समोर सांगितलं काव्यापेक्षा नंदिनी त्याच्यावरती जास्त प्रेम करते। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। जीवा हे तुटलेलं हँडमोल जोडत असतो तेव्हा मिथुन काकाही त्याच्या शेजारीच बसलेले असतात। मिथुन काका त्याला असं हँडमोल जोडताना बघून त्याला म्हणतात, काय खेळ लावला आहेस जीवा तू? स्वतःशी, काव्याशी, नंदिनीशी तुला फार्म हाऊसवरती एवढं समजावून सांगितलं तरीही तुला कळत नाहीये। तुझं मन आहे ना कुत्र्याच्या शेपटीसारखं झालंय। किती सरळ करण्याचा प्रयत्न करा पण वाकडच। आणि ते हँडमोलकडे बघत त्याला म्हणतात, आता हेच बघ ना, आधी फोडायचं आणि नंतर जोडायचं। जीवा म्हणतो, तुला किती वेळा सांगायचं, हे मी तोडलं नाही, नंदिनीकडून तुटलं आहे। आणि मग ते जीवाला चिडून म्हणतात, अरे जीवा, हे नाही जोडलं जाणार। फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन कधीच जोडलं जात नाही। मुळात मी म्हणतो आपण जोडायचाच का प्रयत्न करायचा? सांग ना का करायचा? आय डोंट लाईक दिस। मिथुन काका त्याला म्हणतात, तुला काय दोघी बहिणी पाहिजे आहेत का तुझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा जीवा मिथुन काकाकडे रागाने बघतो। मिथुन काका म्हणतात, तुला कोणाचा तरी एकीचाच हात धरावा लागेल तुझ्या आयुष्यामध्ये। अरे जीवा, ते तसं पिक्चरसारखं काहीच नसतं की हिरोच्या कुशीत एक हिरोईन असते आणि दुसरी जाते म्हणून तिचाही हात धरतो। तसं नाही जमत रे रिअल लाईफमध्ये। सगळं वेगळं असतं, आपलं जग वेगळं आहे, हे तू समजून घे। मिथुन काका त्याला म्हणतात, मला हेच कळत नाहीये, तुला काव्य आता पाहिजे कशाला? ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, ती पार्थची बायको आहे, हे तुला समजत कसं नाही? तेव्हा जीवा रागाने म्हणतो, हे बघ काका, पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदर मिथुन काका त्याला परत म्हणतात, तुला असं म्हणायचं आहे ना की तुझ्या मनामध्ये काव्य नाहीये? मग एक काम कर, देवासमोर जा आणि शपथ घे आणि ओरडून बोल की काव्य माझ्या मनामध्ये नाहीये। खोटं बोललं तर जीभ झडेल माझी, असं जाऊन बोल। पण जीवालाही माहिती असतं की त्याच्या मनामध्ये अजूनही काव्य आहे, म्हणूनच तो मिथुन काकाच्या बोलण्यावरती गप्प बसतो आणि मान फिरवून घेतो। तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतात, हेच म्हणतोय मी, तुझं म्हणजे असं झालंय की समजना नहीं बात को और चिल्लाना आधी रात को। अरे तू काय बोलतोयस, काय करतोयस, हे तुला तरी कळतंय का? एवढा चांगला पोरगा आहेस तू, एवढी चांगली नंदिनीसारखी बायको मिळाली आहे तुला, मग आता तुला मागे वळून का बघायचं आहे? गेलं ते सोडून दे। ते जीवाला म्हणतात, हा खेळ तू कधी संपवणार आहेस? संपव बाबा एकदाचा, तुझ्या पाया पडतो। तेव्हा जीवा रागाने मिथुन काकांना म्हणतो, असं एका महिन्यात संपू वर्षभराचं प्रेम? असं एका महिन्यात संपून टाकू का? ते आठवणी आहेत त्या, अशा कशा विसरल्या जातील? मी प्रयत्न करतोय, माहिती आहे ना तुला, मी मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करतोय। तुलाच मी फार्म हाऊसवरती सगळे गिफ्ट जाळून टाकायला सांगितले होते ना, जाळलेस ना तू। आता हा हँडमोल पडताना मी बघितला, तो फुटला, मला आठवण आली। वेळ लागेलच ना, प्लीज मला थोडासा वेळ दे। मला माहिती आहे मी नंदिनीशी चुकीचा वागतो आहे आणि त्यासाठी मी तिला सॉरीही म्हणेन। जीवा आता चिडून म्हणतो, तुम्हाला ना काव्याचं दुःख दिसतंय, नंदिनीचं दुःख दिसतंय, त्यांना होणारा त्रास दिसतोय, पण मला होणारा त्रास तो कोणाला दिसत नाहीये। अरे वेळ द्या ना मला। तेव्हा मिथुन काका जीवाला म्हणतात, नेमकं कशासाठी वेळ हवा आहे तुला? तुझं आणि काव्याचं नातं जगासमोर आणण्यासाठी का काव्याचं प्रेम कायमचं विसरण्यासाठी? तेव्हा जीवा म्हणतो, मला आता फक्त इतकंच कळतंय की काव्याला त्रास होता कामा नये आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, आमच्यामुळे नंदिनीला त्रास होता कामा नये। कारण मला माहिती आहे वर्षभरात जितकं प्रेम काव्याने माझ्यावरती केलं आहे ना, त्यापेक्षा जास्त प्रेम नंदिनीने माझ्यावरती केलं आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी ना मधल्यामध्ये अडकलोय। आता काय करू ना, मलाच काही कळत नाहीये। तर आता जीवाने मिथुन काकांच्या समोर हे ॲक्सेप्ट केलंय की काव्यापेक्षा नंदिनी त्याच्यावरती जास्त प्रेम करते। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।